नमस्कार मंडळी, ही आहे कालची थंडी चपाती। याच्यापासून आपण एक मजेदार पारंपरिक रेसिपी बनवणार आहे। मी लहानपणी आहे ना खूप खायची आणि खूप प्रसन्न व्हायची। माझी आई जेव्हा हे पोळी आहे ना फोडणी द्यायची तर मला खूप आवडायची। आम्ही खूप हौशीने खायचो। तीच रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। जुन्या पद्धतीची ब्रेकफास्ट आहे, ओल्ड इज गोल्ड दाखवत आहे। मी याला कट करणार आहे आता। कालच्या चपात्या आहे, भरपूर आहे। याला मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं, थंडी आहे चपाती। मग आता लागणारे साहित्य, याला टमाटर आहे, मी 2-3 आहे टमाटर, छान लाल लाल आहे ना बारीक करून घेतले। अद्रक लसूण पेस्ट, कांदा, लिंबू, हिरवी मिरची, लाल मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। याला मिक्सी मध्ये धरू आणि पेस्ट बनवू। याच्यापासून एक मजेदार नाश्ता करू। खूप जुनी आहे पद्धत, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। तुम्ही पण ट्राय करा, मला तर खूप आवडते। चपाती धरायची आणि एक साइज आहे ना तोडून घ्यायची, कट करायची। छान कट करायचं आणि पोळी पण लवकर कट होणार आहे, कारण की कालची पोळी आहे तेल लावलेली। बघा तो बघा तो असे तोडूत आता आपण। तेल टाकायचं आता 2 चमच। राई जिऱ्याची फोडणी द्यायची। कढीपत्ता, लसूण, जिरं, हिरवी मिरची, लाल मिरची। तुम्ही जर लसूण जिरं खात नसाल तर स्किप पण करू शकता। छान भाजून घ्यायचे कांदे। छान परतून घ्यायचे लालसर।
याला पण छान आपण भाजून घेऊ. याच्यामध्ये आहे ना थोडंसं कोथिंबीर, मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ, हळद. छान आपण आहे ना छान भाजून घेऊ टमाटरला. खूप जुनी आहे परंपरा, पण आता आहे ना मॅगीमुळे आहे ना सर्व परंपरा आहे ना आपली जे खाण्याची जे आपण खातो ते सर्व काय बिघडून गेलेलं आहे. असं तर एकदा करून बघा, सगळ्यांनाच पसंत येईल. जशी साऊथ इंडियन रेसिपी आहे ना सगळेजण पसंत करतात, ही पण रेसिपी आपली बाजूला आहे, हे पण समोर यावी, आपल्याला हे रेसिपी पण सगळ्यांना पसंत यावी अशासाठी मी दाखवत आहे, करत आहे. मी नेहमीच बनवत असते माझ्या घरी. माझ्या मुलाला खूप आवडते आणि गरम गरमच छान असते. लिंबू पिळून घ्यायचं. याला आहे ना झाकण ठेवतो आपण. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.